मच्छिंद्र पाटील सर यांचा दत्ता पाटील यांच्याकडनं दरवर्षी मच्छिंद्र सर आपल्या सर्व समालोचकांना भेटवस्तू असते, मग ती काहीतरी वेगळ्या स्वरूपात असते. आणि सतीदादा पाटील स्मृती चषक ज्यावेळी स्पर्धा होईल तेव्हाही तुम्हाला भेटवस्तू दरवर्षी पाहायला मिळते. मच्छिंद्र पाटील सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केले होते. त्यानंतर प्रसाद सहस्रबुद्धे या आपलाही सत्कार होईल. चला, मच्छिंद्र पाटील यांचा सत्कार झाला. आता पंच प्रसाद सहस्रबुद्धे या लगेच. वाडेकरचे 12 खेळाडू त्याच्याकडे पैसे दिलेत जे लावलेले होते ते बघा. प्रसाद सहस्रबुद्धे यांचाही सन्मान केला होते. त्यानंतर आमचे दुसरे पंच संदीप पाटील सागाव आपण या. आज स्पर्धा वेळेवर झाली. सर्व सामने 5 षटकांचे झाले. फायनल मॅच 6 ओव्हरची झाली. अजून काय पाहिजे विशाल पवार? सर्वच काही आहे. मकर संक्रांत ट्रॉफी 2025, लेदर बॉलची खेळपट्टी, मैदानाच्या आतमध्ये ग्रास, 5 ओव्हरच्या मॅचेस, फायनल मॅच 6 ओव्हरची. खरंच कौतुक करेल मी संपूर्ण जवानमान क्रीडा मंडळ निजे आणि ग्रामस्थ मंडळ निजे. संदीप पाटील या आपलाही सत्कार होईल. चारी संघाने बसून घ्या. वाडेकर संघ बसून घ्या. वाडेकर कौसा संघ निलेश बसून घ्या ना प्लीज. चारी टीम्स बसून घ्या. डायगर, मोठी देसाई, कौसा आणि वाडेकर. वाडेकरने फायनल जिंकले त्यामुळे मोठी देसाई संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. कौसा संघ रनरअप आहे त्यामुळे जवानमान डायगर संघ या स्पर्धेत 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. त्यानंतर रमेश म्हात्रे या मेक्या. रमेश म्हात्रे उर्फ मेक्या पंच आमचे या. तर रमेश म्हात्रे यांचा सत्कार केला होतोय. रमेश म्हात्रे सरांचा सत्कार आम्ही करतोय. विठ्ठल रुक्माईची एक सुबक मूर्ती आपण बघतोय आणि दरवर्षी दत्ता पाटील यांच्याकडनं एक छोटीशी भेटवस्तू आम्हाला दिली जाते. चारही टीम्स बसून घ्या. लक्षात घ्या, सातत्याने सूचना करतोय. पुढच्याही वर्षी तुम्हाला या स्पर्धेत खेळायचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं लक्ष द्या. वाडेकर, मोठी देसाई, डायगर, कौसा. तर या मित्रांनो अजून एक सन्मान घेऊया ज्यांचा आवाज आपण 6 दिवस ऐकलात आणि या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत. नितीन कालन आमचे उत्कृष्ट समालोचक, त्यांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्याने स्वागत केलं. नितीन कालनसाठी वेल जॉब नितीन, प्राऊड ऑफ यू. जबरदस्त जबाबदारी स्वीकारली. 6 दिवस त्यांचा आवाज आणि पाहुण्यांचं स्वागत आगमन त्यानेच केलं. आणि नितीन तुझ्या या कामगिरीबद्दल, उल्लेखनीय कामगिरी त्याबद्दल तुझं खूप खूप मंडळाच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतोय. नितीन कालनला बघू शकाल आपण 6 दिवस स्पर्धेमध्ये खूप चांगली जबाबदारी स्वीकारताना. थँक्यू नितीन, थँक्यू. सर्व संघांना विनंती की आपण बसून घ्यायचं. थोड्या वेळात लगेच आपण प्राइज सेरेमनी सुरू करणार आहोत विदाउट वेस्टिंग टाइम. काही मान्यवरांच्या सन्मानात लगेच आपण प्राइज सेरेमनी वळणार आहोत. येस, ओव्हर टू नितीन. थँक्यू. तर नक्कीच ज्यांनी स्पर्धा घराघरात पोहोचवण्याचं काम केलं तर जीटीसीचे एक सहकारी या आपला सत्कार लिहिते. जीटीसी वाहिनी सुशील पाटील आपण असाल तर या. राजाराम पाटील आपण या. जीटीसी या वाहिनीने ही स्पर्धा घराघरात पोहोचवली. त्या जीटीसीचे कोणी सहकारी प्रथमेश या. राजाराम पाटील विनंती होतो की जीटीसी राजाराम पाटील साहेबांच्या शुभसे मिस्टर जीटीसी प्रथमेश गायकर येत वाकलंचे, त्यांचा सत्कार केला जाईल. मागच्या वर्षी सतीशदादा पाटील स्मृती 11 वडोली बी संघ या स्पर्धेत चॅम्पियन होता, मात्र यावर्षी नवीन चॅम्पियन आहे जय जलेश्वर वाडेकर. त्यानंतर घेसरचे रोहित भोईर साहेब इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. तर या रोहित भोईर साहेब घेसरचे, आपला सन्मान आपण स्वीकारायचे. मी गिरीधर पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते रोहित भोईर यांचा सत्कार करायचा आहे.
रमेश म्हात्रे मेक्या सर, आपण दत्तादादांशी संपर्क साधा. चला रोहित भैर यांचाही सत्कार होईल. त्यानंतर ग्लोबल लोडाचे पत्रकार कदम साहेब इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. तर या कदम साहेब आपलाही सन्मान केला जाईल. चारही टीम्स बसून घ्या. मोठी देसाई, सागर, पत्रकार कदम साहेब इथे उपस्थित, त्यांचाही सन्मान केला जाईल. त्यानंतर या स्पर्धेसाठी नेहमीच ज्यांची उपस्थिती असते ते कोळेगावचे जादूगर राम पाटील यांचाही सत्कार होईल. तर राम पाटील साहेबांना विनंती असेल या आपण. BS पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर या राम पाटील कोळेगावचे जादूगर सुद्धा आहेत, त्यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. काही सन्मान आम्ही करतोय. त्यानंतर आमचे DJ मास्टर प्रतीक चौधरी काटई, आपण या आपलाही सत्कार होईल. DJ मास्टर प्रतीक चौधरी काटई, खूप चांगला संगीत त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं आणि आमच्या आवाजाची काळजी घेतली. त्यानंतर हे मंडप डेकोरेशन तुम्ही पाहतात कुरुक्षेत्र, आपण या मंडप डेकोरेशनचे कुरुक्षेत्र आपण या मंडप डेकोरेशनचे सर्व कुरुक्षेत्र आपण या. अनंत पाटील शिर्डूनचे इथे उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. तर या अनंत पाटील शिर्डूनचे, अनंत पाटील साहेब या शिर्डूनचे आपलाही सत्कार होईल. अनंत पाटील साहेब उपस्थित शिर्डूनचे. पाटील शिर्डूनचे, त्यांचाही सत्कार होईल. काही सन्मान आम्ही करतोय. चला त्यानंतर आमचे DJ मास्टर प्रतीक चौधरी यांचे सत्कार होईल काटाईचे. आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली 6 दिवस. तर या प्रतीक दादा आपण या. सीताराम पाटील यांना विनंती होतो की आमचे DJ मास्टर सत्कार करायचे. प्रतीक चौधरी काटाईचे. मालिकावीरची बाईक तुम्ही पाहता, ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. आपले सर्वांचे लाडके दमदार माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील, विनोदजी रतन पाटील, रमेशजी रतन पाटील आणि काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून बाईक आणि त्यानंतर या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम 1 लाख रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केले ते ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यानंतर कुरुक्षेत्र या मंडप डेकोरेशन सत्कार झाल्यानंतर आम्ही काही ते पारितोषिक आहेत ते देऊ, म्हणजे कॅश प्राईज. DJ मास्टर आपण बघा त्यांचाही सत्कार. त्यानंतर कुरुक्षेत्र यांचाही सत्कार. आमचे क्युरेटर जे मामा आहेत आपण या आपलाही सत्कार होईल. त्यांची प्रचंड मेहनत. विशाल पवार आपण या. क्युरेटरचे आमचे जे मैदान सातत्याने ग्राउंड स्टाफ मेन आहेत ते मामा आपण या आपला सत्कार होईल. संदेश विशाल आपण या. मामा आलेले आहेत. गोपीनाथ शांताराम पाटील यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते मामांचा सत्कार आम्ही करणार आहोत. या मामा. सुनील डोंगरे, एकदा जोरदार टाळ्या द्या सुनील डोंगरे यांच्यासाठी. कारण या क्रीडांगणासाठी ज्यांची प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळते
की इंटरनॅशनल ग्राउंड एक प्रकारे आपल्याला लुक पाहायला मिळतो, ग्रास पाहायला मिळतो, लेझर बॉलची खेळपट्टी. मग अजून काय पाहिजे? 6 दिवस झाले मात्र खेळपट्टी तशी आहे तशी आहे. त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करू. मामांना शुभेच्छा असतील. संपूर्ण जयनमान क्रिकेट संघ निजे संपूर्ण संघांची मेहनत या खेळपट्टी क्रीडांगणासाठी राहिली आणि त्यांनीच सांगितलं की मामाचा सत्कार करा. तसे आमचे ग्रामस्थ असतील. पवन चौधरी यांच्याकडनं प्रणित वाडेकरचे तुमच्यासाठी 1000 आहेत, अतुल तुमच्यासाठी 2000 आहेत, सिद्धूसाठी 500 आहेत आणि कपिलसाठी 500. एकूण 4000 रुपये एकाच पाकिटमध्ये आहेत. एका खेळाडूने आलं तरी चालेल. या चला या. प्रणित आलेत. गिरीधरांना विनंती होतो की आपण कॅश प्राईज द्या. पुन्हा सूचना करतोय पवन चौधरी यांच्याकडून प्रणितला 1000 रुपये, अतुलला 2000, सिद्धूला 500, कपिलला 500. नंतर थोड्याशा अडचणी येतात. आमच्याकडे जे कॅश प्राईज येते ते आम्ही लगेच देतो, लक्षात घ्या. तो तुमचाच हक्क आहे. त्यानंतर मयूर भोईर यांच्याकडून संघासाठी 2000 रुपये सामना जिंकला त्याबद्दल. खरं तर आम्ही संतोषचं कौतुक करू आज. त्यांनी सर्व लिहून घेतलं त्यामुळे सोपं जाते. स्वर्गीय तुकाराम रघुनाथ भंडारी यांच्या स्मरणार्थ कुमार सूरज भंडारी याचकडून टीमसाठी 2000 रुपये. त्यानंतर श्रीकांत सदाशिव शेलार, मक्या दळवी आणि मयूर भोईर यांच्याकडनं अतुल भोईरसाठी 6000 रुपये. तर या अतुल तुमच्यासाठी 6000 रुपयाचं कॅश प्राईज. भवानी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत अतुल भोईरला तुम्ही पाहतायत. आणि भवानी स्पोर्टची जर्सी सुद्धा तुम्हाला त्यांच्या अंगावर पाहायला मिळते, कारण की विनय पवार आणि महेश पवार यांचं भवानी स्पोर्ट शॉप आहे आणि ते भवानी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत अतुल. आणि या स्पर्धेत खूप चांगली खेळी केली. तर बालकृष्ण पाटील विठ्ठल कृपा नेटवर्कचे जर असतील त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मोफत नेट सेवा उपलब्ध करून दिली तर या. त्यांचे कोणी सहकारी असतील तरी चालेल. बालकृष्ण पाटील साहेब, रामकृष्ण पाटील साहेब, आपण कोणी असाल तर या, आपलाही सत्कार होईल. देवेंद्र पाटील आपण असाल तर या. देवेंद्र पाटील, चला. संदेश या. चौकाराला 500 आणि षटकाराला 1000 रुपये होते. कौसा संघटनेने प्रत्येक रनसाठी 100 होते. ते स्कोरर सांगतील कोणी चौकार किती मारलेत, कोणी षटकार, आणि प्रत्येक रन्सला बघा. अजय दादांनी आम्हाला ही माहिती दिली. फक्त स्कोररला भेटा, ते सांगतील नक्कीच. तर नक्कीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जादूगर राम पाटील कोळेगावचे आपले मनोगत व्यक्त करतील. त्यांना विनंती असेल या आपण. दरवर्षी त्यांचं मार्गदर्शन असतं, त्यांना विनंती असेल आपण या. तर 2 संघ जे फायनलमध्ये पोहोचले त्यांच्यासाठी जयेश पाटील यांच्याकडनं सागावचे ट्रायबल किट बॅग दोन्ही टीम्सला दिल्या जाणार आहेत. जयेश मात्रे सागाव. ओके. नमस्कार. सर्वप्रथम आमचे जय हनुमान क्रिकेट क्लब निळजे यांचं आभार व्यक्त करतोच, परंतु कौतुक पण करतो की प्रत्येक वर्षी आपल्या ह्या ग्राउंडची प्रगती होत चाललेली आहे. आणि हे जे ग्राउंड एक असं आहे या भागातलं की आता निदान ते हक्काचं राहिलेलं आहे आणि ते शेवटपर्यंत असंच राहावं यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा. कारण इकडनं तिकडनं कुणीतरी काड्या घालायचं काम करतात तर ते करून देऊ नका अशी सगळ्यांना विनंती करतो. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन करतो, परंतु एक लक्षात ठेवा, पहिल्या ओव्हरमध्येच मॅच त्यांनी जिंकली हे मात्र मुद्दाम सांगावं असं वाटतं. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 16-17 रन दिले, बाकी राहिलंच नाही काही. असो, मी आज 56 वर्षे झाली, प्रत्येक वर्षी तुम्ही मलाच ऐकता त्याबद्दल सगळ्यांचं सहन करता. थोडक्यात सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. मी याच्या व्यतिरिक्त जाऊन तुम्हाला असं एक आव्हान करतो
की आम्ही आगरी समाज प्रबोधन संस्था मुद्दाम थोडासा हे होतो, परंतु त्या निमित्ताने आम्ही सगळ्यांची लग्न मोफत लावतो. येत्या 30 तारखेला 30 एप्रिलला पिंपळेश्वरला आपण आगरी वधू वरांची लग्न फुकट लावतोय. काहीही आणायचं नाही, वर आणि वधू तिथं घेऊन यायचं. फक्त एकच आहे अट की दोघे आगरी पाहिजेत. त्यांची लग्न जसा तुम्ही घरी खर्च करता त्याप्रमाणे बँड ऑर्केस्ट्रा आणि सगळ्यांना लग्नानंतर जेवण पण आहे, वेलकम ड्रिंक पण आहे. सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा. आणि परत आपले सन्माननीय माजी आमदार राजू शेठ पाटील यांचा प्रत्येक जोडप्याला 1 लाख रुपये सुद्धा आम्ही देतोय सगळ्यांना. आणि ह्या संधीचा तुम्ही सगळ्यांनी नक्की फायदा घ्या. आणि जाता जाता एक जरा वाईट वाटून घेऊ नका, परंतु सांगतो की कुणीही याच्या पुढे प्री वेडिंग शूट आहे याला माझा पूर्ण विरोध आहे आणि सगळ्या समाजाने तो केला पाहिजे. त्याला कारण असं आहे, बरीच लग्न प्री वेडिंग शूटिंगवरून आल्यानंतर बरीच लग्न मोडलेली आहेत. लक्षात घ्या. तर हे प्री वेडिंग शूटिंग मला वाटतं तुम्ही तरुणांनी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. स्वतः आग्रह करा, प्री वेडिंग शूटिंग नाही. तिकडे गेल्यानंतर 1-1, 2-2 वस्तीला राहतात. तिथंच त्या मुलाचा आणि मुलीचा काहीतरी वाद होतो आणि घरी आल्यानंतर त्यांची बरीचशी लग्न ही मोडलेली आहेत. तुम्हाला उदाहरण सांगेन. आणि मला वाटतं प्रत्येकाचा जर हा मुद्दा आवडत असेल सगळ्यांनी टाळे वाजवा. आणि जर तुम्ही नाही वाजवल्या याचा अर्थ असा की तुमचा त्या प्री वेडिंग शूटला पाठिंबा आहे. परंतु तुम्हाला जर आगरी समाजाची काहीतरी ठेवायची असेल तर तुम्ही याच्या पुढे प्री वेडिंग शूटिंगला बंदी आणावी अशी सगळ्यांना विनंती करतो. आता पहिल्यासारखं झालं की आधी आपल्या इथं आज 56 वर्ष आहेत. शेवटच्या आपल्या बक्षीस समारंभाला सगळे संघ उपस्थित राहायचे, परंतु आता आपण असे स्वार्थी झालो आहे की यांचा सन्मान बघायला पण तुम्ही थांबत नाही. म्हणजे तुम्ही किती म्हणजे जलतात याचा अर्थ. ठीक आहे, हरकत नाही. जे विजयी झाल्यात त्यांना पुन्हा मी शुभेच्छा देतो. जरी यावर्षी आमचे कौसावाले मी पहिल्यांदाच बघतो अतिशय चांगले खेळले. काही असू, नेक्स्ट चान्स तुमचा असेल, तुम्हाला पण शुभेच्छा. जे 3रा-4था नंबर आले त्यांना पण शुभेच्छा. आणि आमचा गिरीधर आणि त्याची टीम जी अहोरात्र मेहनत करून हे जो एवढं चांगला जो ग्राउंड ठेवलेला आहे यांना अगदी शतशः धन्यवाद देतो. आणि नेहमीप्रमाणे मला तुम्ही सहन करता म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. तर नक्कीच एक पारितोषिक आहे स्वर्गीय विनोद सुरेश भोईर यांच्या स्मरणार्थ करावे गावचे कौसा संघाला 5,000 रुपये कॅश प्राइज आहे. ते पारितोषिक कॅप्टन येऊन घेऊन जायचे ओमकारने. स्वर्गीय विनोद सुरेश भोईर. तर 5,000 रुपये कॅश प्राइज आम्ही राम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच देणार आहोत. स्वर्गीय विनोद सुरेश भोईर यांच्या स्मरणार्थ कौसा संघाला 5,000 रुपये करावे गावचे. तर स्वर्गीय शिवराम भिवा टकले यांच्याकडनं ज्युनियर ओमकारसाठी आपण पाहिजे ओमकारसाठी 2 चौकार मारले, 2 षटकार मारलेत. प्रत्येक चौकाराला 500 आणि षटकाराला 1,000 रुपये होते. त्यामुळे ओमकारचं जे पारितोषिक आहे 3,000 ते आम्ही देतोय ओमकारकडे. षटकाराला 1,000, 2 षटकार मारले, चौकारांना 500 म्हणजे 3,000. त्यानंतर कल्पेश गोवारी या 3 षटकार मारलेत. कल्पेश गोवारी. शिवराम भिवा टकले यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय बैराम टकले साहेब माजी नगरसेवक कौसागाव यांच्याने पारितोषिक लक्षात घ्या. कल्पेश गोवारीसाठी सुद्धा 3,000 रुपये त्यांनी 3 षटकार मारले. त्यानंतर अभिजित पाटीलने 1 चौकार आणि 1 षटकार मारले, त्यासाठी 1,500 रुपये. तर या अभिजित पाटील आपण या. बैराम टकले साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, जे माजी नगरसेवक आहेत कौसागावचे. शिवराम टकले साहेब बैलगाडी क्षेत्रामध्ये नक्कीच खूप मोठं नाव चर्चेत राहिलं. आज जरी आपल्यामध्ये नाही आहेत शिवरामजी टकले साहेब, म्हणजे त्यांचे सुपुत्र असतील, सातत्याने बक्षिसांचा ते वर्षाव करतात. तर नक्कीच तकदीरदादा कान सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करण्यात या स्पर्धेच्या माध्यमातून
तर या माजी सरपंच आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. जय हनुमान क्रीडा मंडळ निलजे आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा, या परिसरातली एकमेव अशी स्पर्धा आहे की या स्पर्धेला इतिहास आहे, या स्पर्धेला परंपरा आहे आणि या स्पर्धेला संस्कृती देखील आहे. इतिहास यासाठी की मकर संक्रांतीच्याच दिवशी 56व्या वर्षी निलजे गावचा क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली. तीच परंपरा सातत्याने टिकवली आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या संस्कृतीचे एक सर्व खेळाडू एकत्र येतात, एका गावाच्या विरोधात दुसरा गाव खेळतात, तुटून पडतात आणि शेवटच्या दिवशी मात्र तिलगुल घेऊन हा सर्व समारंभ आणि स्पर्धा गोड करतात. आणि ही परंपरा आहे, हे इतिहास आहे या स्पर्धेला. खरं ती स्पर्धा खूप भव्य आणि दिव्य आहे. ही स्पर्धा भव्य आणि दिव्य करण्यासाठी प्रचंड मेहनत लागते आणि 6 दिवस तुम्हाला हा उत्कृष्ट असा खेळाडूंना व्यासपीठ करून दिला, यामागे प्रचंड मेहनत असते आणि ती मेहनत आहे जय हनुमान क्रीडा मंडळ निलजे त्यांचे अध्यक्ष असतील गिरधर पाटील आणि त्यांचे सहकारी, यांच्या सर्वांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की स्पर्धा अशी आहे की प्रत्येक गावात पक्ष असतात, मतभेद असतात, पण ही एकमेव अशी स्पर्धा आहे की सर्व पक्षातील सर्व मंडळी एकाच व्यासपीठावर, आजी माजी सर्व सरपंच एकाच व्यासपीठावर येऊन गावासाठी ही स्पर्धा यशस्वी करतात आणि मकर संक्रांत चषक निलजे गावचा हा सर्व यशस्वी करून दाखवतात. खरं तर एकी असल्यावर किती मोठ्या प्रमाणात आपण ही स्पर्धा लोकांसमोर प्रस्तुत करून दाखवू शकतं, याचं उदाहरण जर शिकायचं असेल तर या निलजा गावाकडून शिकायचं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मला इथं बोलावलं, मान सन्मानित केलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर नक्कीच भरत धाको पाटील निजेगाव यांच्याकडनं ओमकारसाठी 1000 रुपये आणि कालूबाई यांच्या स्मरणार्थ ओमकारसाठी 500. त्यामुळे ओमकार या आपल्याला 1500 रुपये कॅश प्राईज तो घेऊन जायचे. ओमकार पाटील कौसा संघाचे. मी चंद्रकांत मास्टर यांना विनंती होतो की 1500 रुपये कॅश प्राईज ओमकारला द्यायचे. त्यानंतर माजी सरपंच बाळकृष्ण अंबो पाटील सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. हॅलो, नमस्कार मित्रांनो. मला वाटतं जास्त पाहुणे बोलले तर कंटाळा येणार आहे, पण तरीसुद्धा ह्या ठिकाणी जे 2 पाहुणे बोललेले आहेत त्यांनी आमच्या गावाचं खूप कौतुक केलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. आपण सर्व खेळाडू या ठिकाणी येऊन खेळलात, कोणी हरलात, कोणी जिंकलात, या सर्वांचं कौतुक. आणि एकमतानं इथे कोणतंही भांडण तंटा न होता गेली 6 दिवस या ठिकाणी आपण रंगलात, खेळलात. आमचे ग्रामस्थ विशेषतः तरुण मंडळी जी आहे त्यांनी अहोरात्री इथे मेहनत घेतलेली आहे. मला सांगायचं आहे की 1959 हा जो काळ होता तो कुठेतरी शेतात खेळण्याचा काळ होता आणि त्यावेळेला आमच्या गावचे एक खेळाडू श्रीपद म्हात्रे आणि आमचंसुद्धा, माझं वय आता 76 आहे आणि त्यावेळेला आम्ही 20 वर्षाचं होतो आणि त्यावेळेला आम्ही सगळी एकत्र मंडळी खेळत होतो. परंतु असं कधी वाटलं नव्हते की इतकी वर्ष ही परंपरा चालेल. परंतु येणाऱ्या प्रत्येक तरुण मंडळीनं यासाठी मेहनत घेतली आणि ही जी परंपरा आहे ही योग्य रीतीने चालवली. आज त्याचं आमच्या गावातच नव्हे तर संपूर्ण भागामध्ये कौतुक होत आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्व आलात, आपला सर्वांना धन्यवाद देतो. आणि जे संघ जिंकलेले आहेत, सेकंडमध्ये आलेले, थर्डमध्ये आलेले, त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद.
जिल्हा परिषदचे सदस्य आपण पाहतोय रमेश पाटील आताच ज्यांचं आगमन झाले उत्तर शिवचे त्यांचा सत्कार आम्ही करणार. मी गिरीधर पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभाचा सत्कार. रमेश पाटील साहेबांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला येतोय. क्रिकेटवरती असलेले त्यांचं कुणाल इंदब आमचे GTCचे मुख्य कॅमेरामॅन तुम्ही पाहतायत. आज आमचे टेनिस क्रिकेट 7-1-1-7चे सर्व दीपेश गीत सुद्धा इन ॲक्शनमध्ये होते. चला वाडेघरचे विजय पाटील यांची बोलायची इच्छा आहे. साई भक्त चला विजय दादा या. नक्कीच आज तुमचा संघ विजयी झालाय त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. ज्यावेळी तुम्ही 40+ खेळले तेव्हाही 19 फायनल जिंकल्या, 2 बाईक जिंकल्या. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच अभिनंदन. आणि आता तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त करा. आमच्यासाठी निलजे गाव म्हणजे एक पर्वणीच आहे. जेव्हा लहानाचे मोठे झालो तर निलजे गाव आगासन असो निलजे गाव असो हे 2-3 गाव म्हणजे आमच्यासाठी एक माहेरघरच होता. आम्ही जिथे गेलो तिथं कधी खाली आलो नाही. आज निलजे गावची जी स्पर्धा आहे आज किती वर्ष झाली नितीन भाऊ? 56 वर्ष झाली. आज पण निलजे गावात असं आहे आमच्यासाठी एक महालक्ष्मीचा दिवसच असतो. मकर संक्रांत चषक म्हणजे आम्ही कधीच खाली आलो नाही. हां लहानाचे मोठे झालो या चषकामध्ये आगासन असो का काय झालो पण आम्ही कधीच खाली आलो नाही. असंच ही स्पर्धा वारंवार होत राहो आणि नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळो तेव्हा ही भरवतच राहो ही स्पर्धा. हीच सदिच्छा सगळ्यांना. तिल संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. विजयदादा पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला. हॅलो रमेश पाटील यांच्या शुभस्थापी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याने फायनल मॅचमध्ये फक्त 2 षटकांमध्ये 5 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतल्या. तो सर्वेश पाटील ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्याच्याचमुळे कौसर संघाला फायनल मॅच गमावी लागली कारण शेवटच्या षटकात त्याच्या धावा आल्या नाही. त्याचं कारणही सांगेल प्रशांत पाटीलला स्ट्राईक आली नाही त्या ओव्हरमध्ये. ज्यावेळी चांगला बॅटर तुमचा 9 सेकंडला राहतो त्याचं नुकसान आपल्या टीमला बऱ्याच वेळा होतं. मात्र त्याचमुळे कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. माय माऊली स्पोर्ट यांच्याकडनं बॅट कव्हर सुद्धा आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. उदय भंडारी कोळेगावचे त्यांच्याकडनं हा कव्हर तुम्ही पाहतायत. यशवंत पाटील साहेबांना विनंती असेल आपण पुढे या. आणि राजाराम पाटील आपण या. दोघांना विनंती आहे. यशवंत पाटील आणि राजाराम पाटील आपण पुढे या. तानाजी पाटील आपण या भोपरचे या.
सर्वप्रथम आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सायकल तुम्हाला पाहायला मिळते. श्री जयेश शालिक पाटील सागाव यांचकडून ही सायकल आहे. यशवंत आंबो पाटील यांना विनंती, आपण या. शाहू पाटील आपण या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण देणार आहोत. हरेश पाटील यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकाची ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला दिली आहे त्यांचं नाव मी सांगतोय. आणि सायकल आम्हाला जयेश म्हात्रे सागाव यांच्याकडनं ही बायसिकल आहे. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील? हर्षने एक चांगला झेल टिपलाय. मात्र या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय तुमचा सर्वांचाच आवडता खेळाडू जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाचा शिवाजी पाटील ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. जबरदस्त कॅचेस त्याने या स्पर्धेमध्ये टिपलेत आणि तोच ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. अभिनंदन शिवाजी पाटील ज्यांनी या स्पर्धेमध्ये जबरदस्त फिल्डिंग केली. जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाचा ठरलाय बेस्ट फिल्डर. जयेश म्हात्रे सागाव यांच्यासाठी बायसिकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. गोलंदाजी ट्रॉफी आपण लगेचच दीपेश सायकल घेऊन जाणार. त्यानंतर राजेश पाटील निजेगावचे पुढे आपण. राजेश पाटील निजेगावचे. अनिरुद्ध ठाकूर आपण या पुढे. राजेश पाटील आपण या. अखिलेश खान आपण या. अखिलेश खान आपण या. देवा भंडारी आपण या. देवा दादा या. आणि उत्कृष्ट गोलंदाजी सायकल आम्हाला पुरस्कृत केली ते प्रदीप रामदास चौधरी काटे यांकडून. आणि गोलंदाजासाठी शूज सुद्धा आहेत. आर के स्पोर्ट पापडीचा पाडा रुपेश मडवी यांच्याकडनं शूज सुद्धा आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी सायकल आम्हाला पुरस्कृत केली ते प्रदीप रामदास चौधरी काटेगावचे समाजसेवक यांनी सायकल आम्हाला पुरस्कृत केली आहे. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. सलग 3 वर्ष तुम्ही कपिल पाटीलला पाहिलं, मग या वर्षी आपण पाहतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्यांनी या स्पर्धेत गोलंदाजी करत असताना 9 विकेट घेतल्या आहेत. संघ आहे स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई आणि सागर पाटील ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. या स्पर्धेत तब्बल 9 विकेट त्याच्या नावावरती आहेत. खरं तर ओंकारचे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं कौसा संघाच्या 10 पेक्षा जास्त विकेट होते. मात्र या स्पर्धेतील या स्पर्धेत आपण प्रकाश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या. चंद्रकांत पाटील मास्टर आपण या पुढे. BS पाटील आपण या. आणि त्यानंतर माजी नगरसेवक बैराम ठके साहेबांना विनंती आपण या. कौसागावचे माजी नगरसेवक.
तर या स्पर्धेत रोख रक्कम 50,000 रुपयांनी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो जय हनुमान अर्जुन 11 डायगर संघ ठरला या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. कॅप्टनसाठी मेडल सुद्धा आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती जे संघ आहेत त्यांच्या कॅप्टनसाठी मेडल. त्यामुळे शिवाजी पाटील या आपण अगोदर, नंतर इतर खेळाडूंनी या. शिवाजी पाटील तुम्हाला मेडल मिळेल. आणि फायनलसाठी आपण पाहिलं तर फायनलसाठी दोन्ही टीम्सला मेडल असतील, म्हणजे कौसा आणि वाडेकर. मोठी देसाईच्या कॅप्टनला एक मेडल, संदेश मात्रेसाठी आम्ही मेल. क्या बात आहे. सुशील पाटील सुद्धा इन ऍक्शन. अभिनंदन अभिनंदन शिवाजी पाटील. आज या स्पर्धेत जय हनुमान अर्जुन 11 डायगर संघ ठरलाय. या अगोदर सुद्धा डायगर संघ मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सुपर 4 मध्ये आला होता. मला आठवते नितेश पाटीलच्या त्या 100 धावा डायगर संघाच्या. म्हणजे मोठी देसाई सुपर 4 मध्ये अगोदर आलेला आहे बऱ्याच वेळा. वाडेकर नेहमीच वेळ येतो. यावर्षी कौसा संघ एक नवीन संघ आम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळाला. अभिनंदन शिवाजी पाटील तुमचं. त्यानंतर निवृत्ती पाटील यांना विनंती होतो की आपण या. माजी सरपंच निवृत्ती पाटील, देवानंद पाटील आपण या. ज्यांची नावं घेतो त्यांनी या. रोहित भोईर आपण या केसरचे. सुरेश म्हात्रे आपण या कोळेगावचे. सुरेश म्हात्रे या. बाळकृष्ण अंबो पाटील आपण या. देवानंद पाटील आपण या. चला तर देणार आपण या स्पर्धेमधील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी आपण पाहतो. रोख रक्कम 50,000 रुपये. खरं तर या स्पर्धेत ज्या संघाने खूप चांगला खेळ केला, जगदीश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला आपण संघ पाहतोय. स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान जय हनुमान मोठी देसाई संघ ठरला या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असते मकर संक्रांत ट्रॉफी जिंकायची. जरी तुमचा 3रा क्रमांक आला असेल मात्र मकर संक्रांत ट्रॉफी जिंकणं ही वेगळी मजा असते. या अगोदर वाडेकर संघ बऱ्याच वेळा फायनलमध्ये पराभूत झाला होता. आज त्यांनी फायनल जिंकली, त्यामुळे वेगळी मजा असते. काय सांगशील, कुठे चुका झाल्या या मॅचमध्ये? आमच्या थोड्या धावा स्टार्टिंगला झाल्या, लास्ट 2 ओव्हरला 33 का 34 रन आल्या. थोड्या 60 पर्यंत धावा असत्या तर आम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न केला असता. जितेश पाटील बद्दल काय सांगेल, ज्यांनी या स्पर्धेत 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या आहेत? काय सांगशील जितेश पाटील बद्दल? कोणाचीच बॅटिंग नव्हती, तो 1 साइड बॅटिंग करत होता. सर्वजण चांगले केले असते, बॅटिंग केली असते तर आम्ही चॅम्पियन ठरण्याचा प्रयत्न केला असता. शेवटचा प्रश्न असेल, एकंदरीत ही स्पर्धा तू खेळला, 6 दिवस या स्पर्धेचं आयोजन होतं आणि आयोजन म्हटल्यानंतर प्रचंड मेहनत असते. संपूर्ण जय हनुमान क्रिकेट मंडळ, निजे संघ असेल, ग्राम असेल, प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. तू आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर इथं प्रत्येक वर्षी चांगलं असतं आणि ग्राउंड सुद्धा ग्रासी आहे, त्याबद्दल केल्याला सुद्धा मजा येते इथं. तर शुभेच्छा असतील संदेश तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी. हा होता संदेश म्हात्रे. मी तकदीर काळन साहेबांना विनंती होतो की आपण पुढे या. माजी सरपंच रमेश पाटील आपण या. विजय पाटील आपण या. राम पाटील आपण या. मेडल आणि गिफ्ट सुद्धा आहेत, त्यामुळे घाई करू नका. कौसा टीम गिफ्ट सुद्धा आहेत तुम्हाला. विजय, आज तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे, तर जयेश सौजन्य जयेश म्हात्रे, संदीप म्हात्रे आणि अजय पाटील यांच्याकडे गिफ्ट आहेत फायनलिस्ट खेळाडूंसाठी. शाहू पाटील आपण या. एक एक खेळाडून या. सर्वप्रथम कॅप्टन येतील. बैरम टकले साहेब आपण या.
त्यांच्याच गावचा संघ आहे मित्रांनो. आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये आपण खरं तर पाहिलं तर साईनाथ टकले असतील, दादा असतील, सचिन पाटील असतील. तर एकदा जोरदार टाने स्वागत करूया. आई गावदेवी, अंकुश इलेव्हन, सचिन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ कौसा संघ ठरला या स्पर्धेतील 48 संघांमधनं रनरअप. एकदा जोरदार टाळ्या होत्या या टीमसाठी. नक्कीच पुढच्या स्पर्धेसाठी ओंकार शुभेच्छा असतील. एक एक करून या. सर्वात अगोदर गिफ्ट दिले जातील, मेडल सुद्धा दिले जाईल. एक एक करून या. सर्व टीमचं अभिनंदन. खास करून सचिन पाटील जे या संघाचे पुरस्कार होते त्यांचंही अभिनंदन, ज्यांनी या संघाला पॅक केलं या स्पर्धेमध्ये. आणि 48 संघांमधनं रनरअप ठरणं ही मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे. कारण चांगले चांगले संघ याच कौसा संघाने पहिल्या मॅचमध्ये घेसर संघाला पराभूत केलं. याच कौसा टीमने सेकंड राऊंडमध्ये सोनारपाडा संघाला पराभूत केलं. याच कौसा टीमने तिसऱ्या मॅचमध्ये दैसर संघाला पराभूत केलं. आणि याच कौसा टीमने सुपर 8च्या मॅचमध्ये पडले संघाला पराभूत केलं. आणि याच कौसा टीमने डायगर सारख्या बलाढ्य संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत केलं. तो संघ आहे सुभाष पाटील. आपण या. शाखा प्रमुख सुभाष पाटील ज्यांच्या माध्यमातून याच मैदानात तुम्हाला सतीशदादा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या 27 जानेवारी ते 31 जानेवारी ही नाईट स्पर्धा होईल. त्यामुळे कदाचित कौसा संघ कदाचित या क्रीडांगणात आपल्याला पुन्हा खेळताना दिसेल. नाईट स्पर्धेमध्ये फक्त 15,000 रुपये प्रवेश फी असेल आणि 40 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळतील. चला ओमकार, सर्व अगोदर तुम्ही आणि तुमच्या टीमला घेऊन या. फक्त ओमकार वर येतील आणि बाकीच्यांनी बसा. रनरअप या स्पर्धेतील आई गावदेवी, अंकुश इलेव्हन. सुभाष दादा आपण या. सुभाष पाटील या. आपण या. चला या. कॅप्टन समोर राहतील आणि बाकीचे खेळाडू रांगेत बसायचे. कल्पेश सर्व खेळाडूंना सांगा बसून घ्यायचे. सचिन पाटील या संघाचे पुरस्कर्ते सचिन पाटील आपण या. काल त्यांच्या कन्येचाही वाढदिवस होता. आज आपण पाहिले तर विजय टकले यांच्याही मुलाचा वाढदिवस. जोरदार टाळ्याने स्वागत. साईनाथ टकले या आपण. आणि साईनाथ टकले यांचा भरपूर सपोर्ट आहे या संघाला. या दादा आपण. खंदेश समर्थक आहेत साईनाथजी टकले साहेब, ज्यांच्याच गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अंकुश इलेव्हन कौसा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आई गावदेवी, अंकुश इलेव्हन कौसा संघ ठरला या स्पर्धेतील रनरअप. जोरदार टाळ्या होत्या कौसा टीमसाठी. काय खेळलंय या स्पर्धेमध्ये. 48 ग्रामीण संघांमधनं रनरअप. सर्व मान्यवरांना मी विनंती करेल ट्रॉफी दिल्यानंतर आपण विराजमान व्हा. फक्त ओमकार पाटीलला मी थांबवेल थोडंसं. अभिनंदन ओमकार. तर आत्माराम पाटील, ओमकार पाटील यांचे पिताश्री ते उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. या आत्माराम पाटील साहेब कौसाचे या. तुमचं खऱ्या अर्थाने आपण अभिनंदन करूया. तुमच्या मुलांनी खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलाय. बबन रसाळ यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचे. आत्माराम पाटील साहेब आपण पाहतोय कौसा गावचे प्रशांत आणि ओमकार यांचे पिताश्री, त्यांचा आम्ही सत्कार करतो. चुकून आमच्याकडे सन्मान तो राहिला होता. बबन रसाळ आमचे जवानमान क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते आत्माराम पाटील साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. ओमकार पाटील यांचे पिताश्री. बालकृष्ण पाटील आमचे निर्जेगावचे यांच्या शुभ हस्ते मी आदर्श संघाची ट्रॉफी देणार आहोत. या स्पर्धेत दरवर्षी आदर्श संघ म्हणून एका संघाची निवड होते. आदर्श संघासाठी एक सुंदर मोमेंटो तुम्हाला पाहायला मिळतो. आणि दरवर्षी या स्पर्धेत आदर्श संघ म्हणून एका संघाची निवड केली जाते. तकदीर खान आपण या.
आदर्श संघ गिरीदादा आपण या एकमेव अशी स्पर्धा आपण पाहतो ज्या स्पर्धेत आदर्श संघ म्हणून सुद्धा एका संघाची निवड केली जाते आणि त्याला एक सुंदर ट्रॉफी दिली जाते. कोण असेल आदर्श संघ? तर या स्पर्धेतील आदर्श संघ म्हणून ज्या टीमची निवड झाली आहे तो संघ आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ. काटेई संघ ठरला या स्पर्धेतील आदर्श संघ. चला राज पाटील या. मथुर बैलाचे कट्टर समर्थक राज पाटील आणि त्यांचा संघ आपण पाहतोय जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई संघ ठरला या स्पर्धेतील आदर्श संघ. राज पाटीलशी थोडीशी आम्ही चर्चा करणार आहोत. चला त्यानंतर आपण गिफ्ट आणि मेडल देणार आहोत. सर्वच आमचे मान्यवर आपण पाहतोय. गिरीदादा सुद्धा आमच्या सोबत आहेत. सीताराम पाटील आपण यापुढे. सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते बैरम टके साहेब सुद्धा उपस्थित आहेत. कौसागावचे माजी नगरसेवक गणेश म्हात्रे सुद्धा उपस्थित आहेत. आत्माराम पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. स्पॉन्सर आपण पाहतोय जयेश म्हात्रे, संदीप म्हात्रे आणि अजय पाटील. आत्माराम पाटील तुम्ही एक गिफ्ट द्या. तर सर्वप्रथम कॅप्टन येतील. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. जय जलेश्वर वाडेकर सिद्धू पाटील या. सर्वप्रथम सिद्धू पाटील या. क्या बात आहे बघा काय योगायोग आहे. सिद्धू पाटीलला गिफ्ट कोण देणार तर त्यांचेच बंधुराज विजय पाटील. शाहू पाटील आपण या. शाहू पाटील या. कॅप रिमूव्ह करा खाली. कॅप रिमूव्ह करा. आज गणेश पाटील यांचे सुपुत्र आहेत. प्रियांशूला तुम्ही पाहतायत. आमचे मित्र भूषण सुद्धा आलेत वाडेकरचे. जरी आज संघामध्ये नव्हते मात्र त्यांचा उल्लेख मगाशी मी केला. वाडेकर संघ ज्यावेळी पहिली मॅच खेळा कारण भूषणकडे थोडासा वेळ कमी असतो. व्यावसायिक आहेत त्यामुळे जसा वेळ मिळेल ते वाडेकर संघाला वेळ देतील. फक्त सिद्धू पाटील थांबतील आणि बाकीच्या खेळाडूंनी खाली बसून घ्या गिफ्ट घेतल्यानंतर. जिग्नेश तुम्ही पाहतात गणेश पाटील यांचे सुपुत्र. सध्या गणेश पाटील सुद्धा 40+ क्रिकेट खेळतात. मंगेश 11 वाडेकर संघ हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आत्माराम पाटील यांच्याकडनं सुद्धा आम्ही बॉक्स देतोय. चला जोरदार टाळ्याने स्वागत करूया. मागच्या वर्षी सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली बी संघ या स्पर्धेचा चॅम्पियन होता मात्र या वर्षी नवीन चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळतोय तो जय जलेश्वर वाडेकर. बसून घ्या मान्यवरांनी विनंती बसून घ्या. अजूनही बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीरची बाईक आपण देणार आहोत. मी तकदीर खान यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जय हनुमान क्रिकेट संघाचे अनेक वर्ष जे कर्णधार राहिलेत वर्षभरात तुम्ही त्यांना पाहिलं ते संतोष पाटील यांचा आम्ही सत्कार करणार. जय हनुमान क्रिकेट संघ नेजेचे संघनायक आहेत आणि यावर्षी नवीन कॅप्टन आपल्याला पुढच्या सीझनमध्ये पाहायला मिळेल. तर या संतोष पाटील थोडी आम्ही चर्चाही करू. संतोष पाटील या. तकदीर अनेक वर्ष एकदा जोरदार टाळ्या होत्या संतोषसाठी. कॅप्टनची भूमिका खूप चांगली राहिली. बुरदुलच्या स्पर्धेत रनरअप, किंग ट्रॉफीमध्ये रनरअप, एक सेमीफायनल मॅच सुद्धा त्यांना सोडावी लागली. RR ट्रॉफी सोनारपाड्याच्या मैदानात कारण की किंग ट्रॉफीमध्ये ते खेळत होते.
चला आता नवीन कॅप्टनची घोषणा आमच्या जयनमान क्रीडा मंडळाच्या कमिटीच्या वतीने आणि त्या कॅप्टनचाही सत्कार आम्ही करू. सर्वप्रथम आपण कॅप्टनचा सत्कार करणार आहोत. एक नवीन कॅप्टन आता तुम्हाला पाहायला मिळेल जयनमान निर्जय संघाचा आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूया. तो नवीन कॅप्टन आहे नितेश पाटील आणि उपकॅप्टन केतन पाटील. चला दोघांनी या. दोन्ही चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू नेहमीच धावा बनवतात, विकेट घेतात, कॅचेस पकडतात, चांगली फिल्डिंग करतात आणि त्यांच्या दोघांचा सत्कार आम्ही करणार आहोत. आणि तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा असतील. नितेश तुम्ही कॅप्टन आहेत, तुम्हालाही शुभेच्छा असतील. व्हाईस कॅप्टन केतन आहेत. राजेश पाटील आपण या. नक्कीच केतन पाटील यांचे पिताश्री आहेत. सुभाष पाटील आपण या. नाही दोघांसाठी वेगवेगळे, कारण कॅप्टन व्हाईस कॅप्टन बघा ना. असं आता जे टीम्स समोरनं बघतायत मला वाटत नाही कुठल्या गावामध्ये असं होत असेल कॅप्टनचा सन्मान आणि कॅप्टन चेंज असं होत नसेल. सिद्धू होतं का तुमच्या गावात? प्रत्येक वेळी कॅप्टन वेगवेगळे येतात टॉसवर. आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं अतुल भोईर येतात, कधी प्रणित येतात, कधी सिद्धू येतात. मात्र इथे तसं नाही आहे. जयनमान निर्जय चंद्रकांत पाटील असाल तर आपण या. नितेश पाटील यांचे पिताश्री. नाही आता कॅप्टनशिपसाठी शुभेच्छा असतील नितेश तुम्हाला. आणि व्हाईस कॅप्टन केतन. हॅलो हॅलो चेक. ओके ओके ओके. संतोष चला नितेश तुमच्याशी आम्ही थोडीशी चर्चा करतोय. नितेश 2 मिनिटं या. एक सन्मान आम्ही नक्कीच करणार आहोत. संपूर्ण आमच्या जयनमान क्रिकेट संघ निर्जय आणि ग्रामस्थ मंडळ निर्जय यांच्या वतीने एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. 3 जणांचा सत्कार जयनमान क्रीडा मंडळ निर्जयच्या वतीने करणार. आणि पहिला सन्मान आम्ही करणार आहोत. नेहमीच या स्पर्धेकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं. नेहमीच जे अग्रेसिव्ह असतात कार्यसम्राट माजी सरपंच आणि जयनमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गिरीधर पाटील यांचा सत्कार इथे केला जाणार आहे. त्या दादांना विनंती असेल या. संपूर्ण आमच्या जयनमान क्रिकेट संघ निर्जय यांच्या वतीने हा सत्कार होईल. त्यानंतर बबन रसाळ यांचाही सत्कार होईल आणि त्यानंतर BS पाटील यांचाही आम्ही सत्कार करणार आहोत. हे आमचे सर्व मार्गदर्शक आहेत ज्यांचं खूप मार्गदर्शन आम्हाला चांगलं मिळतं. बालकृष्ण पाटील साहेब आपण पाहतोय माजी सरपंच. बालकृष्ण पाटील साहेब माजी सरपंच निजेगाव यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय आम्ही. BS पाटील यांचाही सत्कार होईल. 2 पारितोषिक अजूनही बाकी आहेत. मालिका वीरची बाईक तुम्ही पाहताय. आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार प्रमोदजी रतन पाटील, काशीनाथदादा पाटील. आणि या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज विनोदजी रतन पाटील ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. काशीनाथदादा पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. माजी आमदार रमेशजी रतन पाटील यांचा आभार व्यक्त करू. आणि ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्यांचं सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. जोरदार टाळ्या होऊ द्या. हे आमचे सर्व मंडळी तुम्ही पाहतात. अध्यक्ष उपाध्यक्ष BS पाटील तुम्ही पाहता. त्यांची प्रचंड मेहनत आणि यांनीच ही परंपरा सुरू केली. याच्या अगोदर जे असतील त्यांचाही मी उल्लेख करेल. आणि ही परंपरा आता त्यांचे यंग पिढी सुरू ठेवत आहेत. सदानंद पाटील, नितीन पाटील, श्रीधर पाटील आणि सचिन पाटील, विशाल पवार आपण या. सर्व त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ज्यांची नावं घेतली सर्वांनी या प्लीज. विलास पाटील आपण या. कारण संपूर्ण व्यासपीठाची काळजी कोणी घेतली असेल रामदादा तर विलास पाटील. प्रत्येक पाहुण्यांची त्यांनी काळजी घेतली आहे आणि त्यांच्या सर्व टीमचा आम्ही कौतुक करू. त्यांचाही सत्कार. सुरेश रसाळ आपण या. राज पाटील या. मथुर बैलाचे कट्टर समर्थक काटाईचे राज पाटील. राज पाटील जरी मित्रांनो काटाईचे असतील मात्र निजे गावाचं प्रेम त्यांच्यावरती भरपूर आहे. आमचे राकेश दादा पाटील असतील काटाईचे. बिलेटेड त्यांचा वाढदिवस आपण पाहिला.
तर आपण देणार आहोत सर्वांनी उभे राहा. आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय इंदिराबाई उत्तम पाटील यांच्या स्मरणार्थ मनोज उत्तम पाटील यांच्याकडनं सायकल आपण पाहतोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी स्वर्गीय भगवान दगडू पाटील यांच्या स्मरणार्थ हरेश भगवान पाटील यांच्याकडून बॅट आहे. मगाशीच मी उल्लेख केला होता, पहिल्या दिवसापासून मी ज्यावेळी या स्पर्धेत समालोचन केलं तेव्हाच सूचना केल्या की फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीये, फायनल मॅचच्या विकेट काउंट होणार नाहीये, फायनल मॅचच्या कॅचेस काउंट होणार नाहीयेत आणि एका विकेटला ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार 3 पॉइंट्स. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये 151 धावा केल्या, 2 विकेट घेतल्या, त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 157. हा खेळाडू मालिकावीरच्या मानकरी सुद्धा होता, पण तो थोडासा 9 धावाने तो मागे राहिला. तो फलंदाज या स्पर्धेतील कौसा संघाचा एकही खेळाडू नसून जय जलेश्वर वाडेकर संघाचा अतुल भोईर ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. अतुल भोईरच्या 151 धावा या स्पर्धेमध्ये, 2 विकेट, त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 157. खरं तर या खेळाडूबद्दल मित्रांनो काय बोलायचं. मला आठवते ज्यावेळी आदर्श ट्रॉफी झाली तिथे मंकड विकेट झाला, तिथे अतुल भोईरला बाईकने हुलकावणी दिली. आताच उंबाडे येथे स्पर्धा झाली, तिथे खेळ जवळजवळ चांगला झाला होता सिद्धू पाटील आणि कंपनीचा. 4 षटकात 51 रन्स झाल्या होत्या घेसरच्या विरुद्ध. तिथेही अतुलने 23 रन्स दिल्या, तिथेही अतुलला बाईकने हुलकावणी दिली आणि आज मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सुद्धा हुलकावणी दिली. अतुल काय सांगशील. खरं तर मी आताच उल्लेख केला आदर्श ट्रॉफी, त्यानंतर उंबाडीची स्पर्धा आणि आज मकर संक्रांत ट्रॉफी. मेहनत प्रचंड राहिली, फायनल मॅचच्या धावा काउंट नव्हत्या, या अगोदरच सांगितलं होतं. काय सांगशील, कुठे चुका झाल्या या स्पर्धेमध्ये. नक्कीच खेळ तर चांगला झाला, फक्त नशिबाने साथ नाही दिली. अतुल काय सांगशील, आज उत्कृष्ट फलंदाज मिळाले. या अगोदर टेनिस क्रिकेटमध्ये 2 बाईक सुद्धा तुला मिळालेल्या आहेत. काय सांगशील, ज्या खेळाडूलाही मालिकावीर मिळेल तुलाही माहिती आहे, त्या खेळाडूबद्दल काय सांगशील. नक्कीच तो चांगलाच खेळला, थांबून खेळला, जरा क्लासिकल खेळला. तर शुभेच्छा असेल अतुल तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील शेवटचं पारितोषिक, त्या अगोदर कॅश प्राइज आहेत. थांबा. नंदू पाटील यांच्याकडून अभिजित, निलेश आणि राज. चला एकाकडे दिले चालतील, एकाने या. कौसा संघ, अभिजित तुम्ही या, वाचून तुम्ही प्राइस त्याला घेऊ शकता. या लवकर या अभिजित, लवकर या. प्रत्येक रनला 100 रुपये होते. 6ला 500, चौकारला 500 होते. कल्पेशसाठी 3200 रुपये. कल्पेश या आपण, कल्पेश गोवारी या. नंदू शांताराम पाटील यांच्याकडे कौसा गावचे यांच्याकडे पारितोषिक होते, त्यांचेही मनापासून आभार. त्यानंतर नंदू पाटील यांच्याकडे ओमकारसाठी ज्युनियर ओमकार या 2100 रुपये तुमच्यासाठी सुद्धा आहेत. ज्युनियर ओमकार या. ज्युनियर ओमकार कुठे आहेत. तर सर्वप्रथम आम्ही माजी आमदार राजूदादा पाटील यांचा मनापासून आभार व्यक्त करू. विनोदजी रतन पाटील ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला रोख रक्कम 1 लाख रुपयाची कॅश प्राइज दिली. त्यानंतर उपसरपंच काटेचे काशीनाथदादा पाटील, रमेशजी रतन पाटील आणि विजयदादा पाटील या पाटील कुटुंबियांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी 1 लाख रुपये या स्पर्धेसाठी आम्हाला दुसऱ्या कामाची कॅश प्राइज दिली आणि मालिकावीरची बाईक सुद्धा त्यांनी आम्हाला पुरस्कृत केली. आणि आता हे पारितोषिक आपण देणार आहोत. हे शेवटचं पारितोषिक आहे. कोण असेल मालिकावीर. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्याने धावांचा पाऊस पाडला तो जय हनुमान मोठी देसाई संघाचा एकही खेळाडू नसून ज्याने या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना 10 विकेट घेतले, फलंदाजी करत असताना 2 अर्धशतक, 136 धावा,
म्हणजे त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 166. ओमकार आत्माराम पाटील ठरले या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. यापुढे एकच चर्चा असेल, कौसा गावामध्ये पहिली बाईक कोणी आणली तर त्याचं नाव आहे ओमकार आत्माराम पाटील. पुन्हा एकदा सूचना करतोय साईनाथ टकले आपण या. पुन्हा सांगतोय बघा, अतुल भोईर 151 रन्स 2 विकेट, त्याचे टोटल पॉइंट्स 157. जयमान या स्पर्धेत 130 धावा आपण जितेश पाटीलच्याही पाहिल्या मोठी देसाई संघाच्या. मात्र या स्पर्धेतला मालिकावीर तुम्ही पाहताय ज्याने या स्पर्धेत 136 रन्स आणि 10 विकेट्स, टोटल पॉइंट्स आहेत 166 पॉइंट तुम्ही पाहताय विकेट पकडून. एका विकेटला 3 पॉइंट आहेत. ओमकारशी आम्ही नक्कीच चर्चा करणार आहोत. ओमकार आहेत, चला बरेम टकले साहेब सुद्धा एक फोटो घेत आहेत कारण त्यांच्याच गावचा खेळाडू आहे. आज भरपूर आनंद आहे ग्रामस्थ कौसा गाव आणि खास करून सचिन पाटील यांनी जी एंट्री फिक्स केली इथे त्याच्यामुळे बाईक मिळाली. लक्षात घ्या, तुम्ही पुरस्कर्त्यांना विसरू नका. ओमकार सर्वप्रथम तुझं अभिनंदन. काय सांगशील ओमकार, आज पहिलीच बाईक तुला मिळाली. बऱ्याच वेळा तुम्ही केतनचे स्टेटस पाहत असाल, त्याला 37 बाईक मिळालेत. तो तुमच्याच गावामध्ये सराव करत असतो, आज तुला बाईक मिळाली, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पूर्ण गावाला आनंद झाला आहे कारण की ते मला सांगतच होते काल की तुझे धावा भरपूर आहेत पण तू एक मॅच जपून खेळ आणि नीट खेळ, काय पण करून रन बनव. बस तेच झालं आणि मला बाईक भेटली. ओमकार, काल इथून ज्यावेळी मॅचेस संपल्या त्यावेळी तू खिडकाली मंदिरमध्ये गेला, तिथे आरती तुला योगायोगाने मिळाली. काय नक्की रहस्य काय? हो तेच, असं वाटतं लकच आहे. आरती पण मिळाली आणि बाईक पण मिळाली. कल्पेश गोवारी बद्दल काय सांगशील? त्यांनी या स्पर्धेत 100 धावा कुठल्या, त्यांनी तुला एक सिंगल डबल धाव रोटेट करून तुला स्ट्राईक रोटेट केली, ती खूप महत्त्वाची होती. त्याच्याबद्दल काय सांगशील? कल्पेशचं नक्कीच कौतुक करेन मी. त्यानेच मला पाठिंबा दिला की आता तूच खेळ ही मॅच, कारण की त्याचे पण रन होते तरीसुद्धा त्यांनी मलाच पुढे केला की तू रन मार या मॅचमध्ये, मी तुला स्ट्राईक देईन. आणि नक्कीच त्याने तसंच केलं आणि खरंच खूप खूप आभार आहेत त्याच्यामुळेच मला गाडी मिळाली. आणि तो नॉन स्ट्रायकर असतो आणि मला सांगतो का असा बॉल टाकतो, हे करतोय, तर ते मला खूप हे झालं त्या सपोर्टला आहे त्याचा. ओमकार, आज जे प्रेक्षक आलेत कौसा गावचे, संपूर्ण स्टँड पॅक होते, काय सांगशील? मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये बाईक पटकवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच, ते तर एक दिवस आधीच माझ्या घरी आले होते सर्व बोलायला की गाडी आणायचीच आहे तर आणायचीच आणि मकर संक्रांत चषकमध्ये आणायची आहे काय पण करून. आणि आज सर्व सुट्टी करून सुद्धा आलेले आहेत, त्यांचं देखील लय आभार आहेत माझा. एकंदरीत ही स्पर्धा खेळला मकर संक्रांत ट्रॉफी 56व्या वर्षी, यावर्षी तुम्हाला एंट्री मिळाली, त्याबद्दल काय सांगशील? मी एंट्रीचं सांगेन तर नितेश दादा, हेमंत दादा आणि आमचे गावचे भाऊजी यांच्यामुळेच मिळाले. कारण आम्हाला एंट्री देत नव्हते इकडे, कारण की आम्ही जास्ती खेळत नाही, आमचे संघ दिसत नाही जास्ती, त्याच्यामुळं लोक दुसरे संघ बोलत होते की यांना एंट्री कशाला देता असं तसं. मग त्याच्यामुळं तरी निलजे गावाचा आणि संघाचा आभार आहे का आम्हाला एंट्री दिली आणि आम्ही इकडे चांगला केला. ओमकार, आज बाईक मिळाली आहे, सर्वप्रथम या बाईकवरती कोणाला बसवशील? पप्पांना बसवेन मी. लग्न झालंय का? नाही. मामांबद्दल काय सांगशील? गणेश म्हात्रे सातत्याने सपोर्ट करतात, ते स्वतः एक लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांचे तुम्ही भाचे आहेत, मामांबद्दल काय सांगशील? हो नक्कीच, ते सांगत असतात का चांगलाच खेळ, प्रयत्न कर चांगलेच खेळायचा, गावासाठीच खेळ. ते त्यांनी पण सपोर्ट केला आहे मला आधी, आता पण आहे त्यांचा सपोर्टला आहे. तर हा होता ओमकार पाटील, मॅन ऑफ द सिरीज 2025. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. ओमकार आत्माराम पाटील ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आणि एकदा स्पर्धा आवडली असेल तर जय हनुमान क्रिकेट संघ निलजे आणि ग्रामस्थ मंडळ निलजेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. डीजे